ठाकरेंच्या आमदार खासदारांची बैठक पुढे ढकलली। आमदार खासदार यांची बैठक उद्या होणार। आज जिल्हा प्रमुखांची बैठक घेण्यात येणार। पुणे महामार्गावर असणारा टोल रद्द करणाऱ्याच अन्यायकारक टोल वसुलीवरून राजू शेट्टी आक्रमक। अजित पवारांनी दमदाटी करू नये, राजू शेट्टींचं वक्तव्य। पैसे देऊन माझ्या विरुद्ध सोशल मीडियावर राजकीय मोहीम, इथेनॉलवरून राजकीयदृष्ट्या मला लक्ष्य केलं जातंय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा गंभीर आरोप। कोर्टामध्ये झालेल्या मुरुम उपसा बेकायदेशीर, त्याबाबतचा अहवाल आम्हाला प्राप्त झाला। ग्रामस्थांनी गावाला वेटीस धरू नये, जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया। 14 सप्टेंबरला परभणी दौऱ्यावर शेतकरी, शेतमजूर, मेंढपाळ हक्क सभेची जोरदार तयारी सुरू। नाशिकमध्ये खुलेआम ड्रग्सचा वापर, संजय राऊतांचा खुलासा। जनतेच्या प्रश्नांवर पुण्यातही विराट मोर्चा काढणार। वोट चोरीच्या माध्यमातून सरकार आलंय, जनता यांना कंटाळली आहे, जनतेनं यांना मतदान केलं नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। मंत्री भुजबळांचे आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द। भुजबळ नाशिकहून विशेष विमानानं लातूरला जाणार। वांगदरी गावी भरत कराडच्या कुटुंबियांची घेणार सांत्वनपर भेट। वसई विरारमध्ये प्रताप सरनाईक यांचा लोकदरबार पार, लोकदरबारला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। नवे उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांच्यावर निष्पक्ष काम करण्याची जबाबदारी, शपथ घेतल्यावर त्यांनी एक काम राष्ट्रहितासाठी आधी केलं पाहिजे, संजय राऊतांचं सामनातून भाष्य। मुंबईत काल रात्री भाजपची महत्त्वपूर्ण बैठक, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत वर्षा बंगल्यावर बैठक संपन्न। पालिका निवडणुकांसंदर्भात महत्त्वाची बैठक। राऊतांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा मराठी दांडिया, विक्रोळी, कन्नमवार नगरमध्ये मराठी दांडियाचं आयोजन। ऑपरेशन सिंदूरवर आधारित मराठी दांडिया। ओबीसी संदर्भातील याचिकांना आज तारीख नाही, दाखल 2 याचिकांना आज कोर्टात तारीख नाही, दोन्ही याचिकांना सोमवारी तारीख मिळण्याची शक्यता। कोल्हापूर जिल्ह्यात सापडलेल्या कुणबी नोंदीमध्ये अनेक त्रुटी, नोंदींमध्ये आढळली दुसऱ्याच गावातील नागरिकांची नावं, मुलीचे भाषांतर करताना नाव चुकल्याचं समोर। गडकरींनी उड्डाणपुलाला दिलं काँग्रेसच्या नेत्याचं नाव, नागपूरच्या नवनिर्मित उड्डाणपुलाचं नामकरण, पुलाला ज्ञानयोगी डॉक्टर श्रीकांत जिचकार उड्डाणपूल असं नाव। भंडाऱ्याच्या नागझिरा व्याघ्र प्रकल्पात फुलपाखरू निरीक्षणाला सुरुवात, निसर्गप्रेमीमध्ये आनंदाचं वातावरण। भंडाऱ्यात महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवाडा साजरा। या उपक्रमांतर्गत अन्न सुरक्षा योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना घरपोच अन्नधान्याचे वितरण। पिंपरी चिंचवड शहरात अतिक्रमण हटाव मोहीम, कारवाईत अरक्षित असलेल्या जागेवरील 43 झोपड्या हटवण्यात आल्या। धैर्यशील मोहिते पाटील सोलापूरचे वाल्मिक कराड, अकलूज परिसरात 15 ते 17 मुलांची हत्या, कोरडूचे माजी सरपंच अण्णा ढाणेंचा खळबळजनक आरोप। मुंबईतील कोळीवाड्यांचे सीमांकन प्रलंबित, 23 पैकी 19 कोळीवाड्यांचे सीमांकन पूर्ण, पालकमंत्री आशिष शेलार यांची माहिती। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमारी पुन्हा सुरू, वेंगुर्ला बंदरावर मोठ्या प्रमाणात मासेमारीसाठी मच्छीमारांची गर्दी। कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा, शाही दसरा महोत्सवाला राज्यस्तरीय दर्जा, शाही दसऱ्याला राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा। अमरावती जिल्ह्यात दुर्गोत्सवाची चाहूल, मूर्तिकारांची मूर्तीला आकार आणि सजवण्यासाठी धावपळ। लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेल्या वस्तूंचा लिलाव पूर्ण, एकूण 108 वस्तूंचा लिलाव करण्यात आलाय, त्यात सोने, चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश। नवी मुंबईतील बीएमटीसी कर्मचाऱ्यांना मोबदला मिळणार, कर्मचाऱ्यांना 10 लाख रुपयांचा आर्थिक मोबदला मिळणार, आमदार विक्रांत पाटील यांची माहिती। विदर्भात अदानीकडून 70,000 कोटींची गुंतवणूक, 30,000 जणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचा दावा। काटोलमध्ये रिलायन्स उभारणार, 1,513 कोटींचा प्रकल्प, विदर्भाच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा टप्पा। पंढरपूरच्या कुर्डू गावात आज सर्वपक्षीय बंदची हाक, मुरुम उत्खनन प्रकरणी दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी बंद,
कुरडू गावाची वीडशी होत असलेल्या तुलनेच्या निषेधार्थ ही बंद. प्रभादेवीतील एल्फिस्टन पूल परिसरातील नागरिकांना दिलासा. इमारतीतील रहिवाशांचं पुनर्वसन परिसरातील म्हाडात होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावास मान्यता. राज्यातील पोलिसांनी पक्षपात टाळावा. सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी. 2023च्या अकोला हिंसाचार प्रकरणावरून टिप्पणी. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर. फ्रंटियर्स इन कोऑपरेटिव्ह बँक अवॉर्ड संस्थेने घेतली दखल. तर गोव्यात होणार पुरस्कारांचे वितरण. रायगडमध्ये आग्रस्त व्यावसायिकांना भरत गोगावलेंकडून मदतीचा हात. 3 व्यावसायिकांना 50,000 रुपयांची रोख मदत करण्यात आली आहे. रायगडच्या शासकीय मूकबधीर विद्यालयाच्या इमारतींचं बांधकाम रखडले. तर 4 वर्ष झाली तरी बांधकाम अपूर्ण. विद्यार्थ्यांची गैरसोय. हिंगोलीत वाळूकाटांच्या लिलाव प्रक्रियेची तयारी सुरू. 38 वाळूकाटांचे प्रस्ताव पर्यावरण समितीकडे सादर. समितीने हिरवा कंदील दाखवल्यानंतर लिलावांचा मार्ग मोकळा होणार. महिला आयोग आपल्या दारी उपक्रमांतर्गत जिल्हा नियोजन भवनात जनसुनावणीचे आयोजन. 18 सप्टेंबर रोजी महिला आयोगाची नागपुरात जनसुनावणी. महोत्सवात फुकट प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई. 1070 फुकट्या प्रवाशांकडून 5 लाखांचा दंड वसूल. मुख्यमंत्र्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांनी मागितली माफी. परमेश्वर वाघमोडे यांनी माफी मागितली. मराठा आरक्षणाच्या GRवरून ओबीसी आंदोलक संतप्त. लाखो मुंबईकर लवकरच होणार अधिकृत रहिवासी. 25,000हून अधिक इमारतींच्या ओसीचा मार्ग अखेर मोकळा. माधुरी हत्तीणीच्याही घरवापसी. लांबणीवर पेटाकडून हत्तीणीला वंतारातून हलवण्याला विरोध. वंताराची तयारी मात्र पेटाकडून विरोध. सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी संपली. बीडमध्ये आज संध्याकाळी 6 वाजता ओबीसींचा महामेळावा. ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे राहणार मेळाव्याला हजर. हिंगोलीच्या औंढा नागनाथ पंचायत समितीत 57 लाख रुपयांचा अपहार. अपहाराचा गटविकास अधिकाऱ्यावर ठपका. 500 क्यूब्स एकत्र करून तयार केलं मुख्यमंत्री फडणवीसांचं चित्र. तुझ्यासारख्या कलाकारांमुळे महाराष्ट्राचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. मुख्यमंत्र्यांनी केलं ट्विट करून कौतुक. राज्यातील अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव बदलले. अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव आता अहिल्यानगर. महाराष्ट्र शासनाकडून राजपत्र जारी. आज रात्री 12 वाजल्यापासून एल्फिस्टन पूल पूर्णपणे बंद राहणार. वाहन चालकांसाठी पर्यायी मार्ग लागू. चंद्रपुरातील बालाजी हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत झाले उपचार. कुरडू गावातील मुरुम उपचा अवैधच. माढा तहसीलदारांचा जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल. 120 वेळा अवैध मुरुम उत्खनन केल्याचा अहवाल. उद्या रात्रीपासून हार्बर रेल्वे मार्गावर 14.5 तासांचा ब्लॉक. डायव्हर्शन मार्गिकेच्या कामासाठी मेगा ब्लॉक. वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यान लोकल सेवा राहणार बंद. पुण्याच्या दिवे घाटात रस्ता रुंदीकरणामुळे वाहतूक सेवा बंद. आज सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत वाहतूक बंद राहील. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन. छत्रपती संभाजीनगरात बंजारा समाज आक्रमक. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात घेण्याची मागणी. परभणीत मनसेचं बांधकाम विभागाविरोधात ठिय्या आंदोलन. सार्वजनिक बांधकाम विभागातील बेकायदेशीर एसी विरोधात आंदोलन. ठाण्यातील वाहतूक कोंडी विरोधात आंदोलन. संतप्त घोडबंदरकर उतरले रस्त्यावर. तर हातात पोस्टर घेऊन खड्ड्यासंदर्भातही नोंदवलाय निषेध. कोंडीमुळे घोडबंदरचे नागरिक त्रस्त. नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना मनसेचा भव्य मोर्चा. महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी संयुक्त मोर्चा. शहरातील विविध समस्या मोर्चातून मांडणार. हिंगोलीत पंचायत समिती कार्यालयासमोर ग्रामस्थांचे उपोषण. घरकुल योजनेचे काम पूर्ण होऊनही अनुदान मिळत नसल्याने उपोषण सुरू. भंडाऱ्यात जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात महाविकास आघाडीचं जनआंदोलन. आंदोलनाला मवियाच्या सर्व घटक पक्षातील स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी.
भंडारा जिल्ह्यातील रोजगार सेवकांचे जिल्हा परिषदेसमोर भीक मागो आंदोलन 7 महिन्यांपासून रोजगार सेवकांचे मानधन थकीत. हिंगोलीच्या इसापूर धरणाचे 5 दरवाजे उघडले. 1702 क्युसेकने पैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू. वर्धा जिल्ह्याला पावसाने झोडपलं. यशोदा नदीला पूर. शेकडो हेक्टरमधील उभी पिकं पाण्याखाली. सिक्कीममध्ये झालेल्या भूस्खलनात 4 जणांचा मृत्यू, 3 जण बेपत्ता. विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्यात 1220 मिलीमीटर पावसाची नोंद. शक्कर तलाव ओव्हरफ्लो. 4 महिन्यात 2.5 लाख पर्यटकांची हजेरी. सोलापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं. जोरदार पावसामुळे लोणगंगा पुलावर पाणी तर पूल ओलांडताना दुचाकीवरून 2 इसम वाहून जाताना बचावले. तर थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद. वाशिम जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेतकरी संकटात. बहरलेले सोयाबीन पिकावर अळ्या आणि कोंबडीचा प्रादुर्भाव. तर शेतकरी चिंतेत. निलेश हेलांडे पाटलांची शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या घरी सांत्वनपर भेट. अमरावती जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या प्रमाण चिंताजनक. रत्नागिरी स्थानिक निधी लेखा परीक्षण विभागातील अधिकाऱ्यांसह 3घांना अटक. फाईल क्लिअर करण्यासाठी केली होती 16,000 रुपयांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यावसायिकाकडून 1 लाख रुपयांची खंडणी वसूल. मारहाण करून पैसे वसूल केल्याचा प्रकार समोर. पुण्याच्या तुळापूर परिसरात हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा. कारवाई. 10,15,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. गुंड बंडू आद्यकराच्या घरातून मुद्देमाल जप्त. बंडू आद्यकराच्या घरातून कोट्यावधींचा मुद्देमाल जप्त. तर 67 लाखांचे दागिने आणि 2 लाखांची रोकड जप्त. सिंधुदुर्गात मुलानेच केली आईची हत्या. दारूच्या नशेमध्ये हत्या केल्याची धक्कादायक घटना. पोलिसांनी आरोपीला घेतलं ताब्यात. छत्रपती संभाजीनगरमध्ये वेरूळ लेणी परिसरात SBI ATMमध्ये चोरी. तर 16,07,100 रुपयांसह ATM मशीन घेऊन आरोपी फरार. कल्याणमधून 6 बांगलादेशी महिलांसह एका इसमाला अटक. 13 दिवसात बांगलादेशी महिलेकडे आधार कार्ड असल्याचं तपासात समोर. साताऱ्यात गुटखा विक्रेत्याचा पर्दाफाश. सातारा पोलिसांची कारवाई. 99 लाखांचा गुटखा जप्त. दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणावरून वाद. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा वर्क ऑर्डर असल्याचा दावा. पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल. नागपूर महामार्गावर 2 स्कूल बसेसची धडक. दुर्घटनेत काही विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती. सांगलीच्या मिरजेत गायीची कत्तल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. 4 जणांवर गुन्हा दाखल. पोलिसांकडून 4 गायी आणि एका वासराची सुटका. छत्तीसगडमध्ये 10 नक्षलवाद्यांचा खात्मा. 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर असलेल्याचा समावेश. मोडम बाळकृष्णवर होते 1 कोटी रुपयांचे बक्षीस. परभणीत दुचाकी आणि बैलगाडीचा अपघात. दुर्घटनेत 1 जण गंभीर जखमी. नाशिकच्या बांगलाणमध्ये पिकअप आणि कारचा भीषण अपघात. अपघातात 3 मजुरांचा मृत्यू. 10 ते 12 मजूर जखमी. छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळ घाटात ट्रकचा भीषण अपघात. दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू. भंडाऱ्यातील माने गावात पावसाची हजेरी. शेत शिवारात शेळी चारायला गेलेल्या व्यक्तीचा वीज कोसळून मृत्यू. परिसरात हळहळ व्यक्त. परभणीच्या जिंतूर रस्त्यावर बस आणि पिकअपची धडक. दुर्घटनेत बस चालक किरकोळ जखमी. सुदैवाने जीवितहानी टळली. CP राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ. CP राधाकृष्णन देशाचे 15वे उपराष्ट्रपती. ISISच्या 2 दहशतवाद्यांचा मुंबईत होता घातपाताचा डाव. दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशीत माहिती समोर. दिल्लीवरून मुंबईला निघण्यापूर्वीच दोघांना अटक. सूत्रांची माहिती.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शनिवारी मणिपूर दौरा. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमध्ये सुरक्षेत वाढ. नेपाळमध्ये भारतीय महिला पत्रकारावर हल्ला. कॅमेरा आणि इतर साहित्य जप्त करण्याचा प्रयत्न. मात्र काही नागरिक महिला पत्रकाराच्या मदतीला धावले. नेपाळच्या पंतप्रधान पदाबाबत प्रश्नचिन्ह. सुशीला कार्की यांना एका गटाचा विरोध. जेएनजी आंदोलकांमध्ये पंतप्रधानांवरून मतभेद. भारतीय समर्थक म्हणून कार्कींना विरोध. नेपाळमध्ये परिस्थिती पूर्ववत होण्याची चिन्ह. नेपाळचं सर्वोच्च न्यायालय. रविवारी काम पुन्हा सुरू. सरन्यायाधीश प्रकाश मानसिंह राऊत यांची माहिती. दिल्ली पोलिसांची देशभरात तब्बल 12हून अधिक ठिकाणी छापेमारी. कारवाईत 9 संशयित इसिस दहशतवादी ताब्यात. पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज आक्रमक. राधाकृष्ण विखे पाटील उपसमितीच्या अध्यक्षपदावर नको. अजित पवार, एकनाथ शिंदे किंवा चंद्रकांत पाटलांची नेमणूक करा अशी मागणी. सिंधुदुर्गात अतिओलाव्यामुळे मोठ्या प्रमाणात फळगळती. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. तर नुकसान भरपाईचा अहवाल शासनाकडे पाठवावा शेतकऱ्यांची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.